हाय सगळ्यांना, हाय हॅलो. कसे आहात सगळे? सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझं पूर्ण नाव सांगते मी तुम्हाला. सोनी दीपेश शिंदे हे नाव आहे माझा पूर्ण नाव. आणि तुम्ही बघतच असेल. आणि काल माझा व्हिडिओ आला नाही का, म्हणजे मी आराम केली. थोडासा आराम तर पाहिजेच माणसाला, त्याच्यामुळे. आणि काही नाही, आता तर श्रावणचा सोमवार आहे. आज तिसरा सोमवार आहे. आणि तिसरा सोमवार म्हणजे सगळं करायला पाहिजे, पाठपूजा वगैरे. पण मी करू नाही शकत, ते तर माहितीच आहे. महिन्याची असं पाळी आली आहे, तर मी करू नाही शकत. आणि एक गोष्ट पण चांगली आहे माझ्यासाठी का, म्हणजे ना मी गणपतीमध्ये लई मस्त राहील. मी गणपतीमध्ये टेन्शन नाही आहे की अरे आपल्याला हे होईल ते होईल. भीती गेली, म्हणजे ते विचार करत होते की गणपतीमध्ये शायद असं होईल, म्हणजे असं होऊन जाईल तर कसं काय होईल म्हणून. तर त्याच्यामुळे बरं झालं, आता झालं. आणि आता मला काम करायचे सगळे. आणि सकाळीच गोलूला स्कूलला पाठवले आणि ते पण सकाळी 8 वाजता निघाले कामाला. तर आज मी निवांत आहे. आता वाजले 10, हे बघा 10:30 वाजायला आले. आणि मी चाय वगैरे पिऊन ना थोडासा पडले होते का, म्हणजे रात्रीचं ना मी मोबाईल बघत बघत 1 वाजता झोपली त्याच्यामुळे. आणि ही बघा काम करते, ही आमची. हाय करा, हाय करा, हाय मोकली, हाय. देवपूजा काही करू नाही शकत. हे बघा असंच आहे. रक्षाबंधनचे वरलक्ष्मीचा मी जे पूजा केली होती ना, तेच पूजा आहे. आतापर्यंत पूजा काही केली नाही आहे, असंच आहे. जेव्हा मी बरं, म्हणजे उद्या परवा जेव्हा चांगली होऊन जाईल तेव्हा मी करेल पूजा. आणि इथे पसारा बघा, माझा पसारा. कामं पण करायचे बघा, कामं पडले. ही भाजी बनवली होती सकाळी, चण्याची भाजी. आणि चपात्या केलेली, चपात्या आहे. आणि इथे चणे उकळलेले आहे. माझी पोरगीला लय आवडते चणे खायला, त्याच्यामुळे त्याला जास्त चणे उकळवली मी. आणि चला आता काम करूया. आणि एक गोष्ट सांगायची, चांगली झाली ना, मी जर या 2-3 दिवसांमध्ये हे मोकळी झाली ना, तर मला ना पूर्ण साफसफाई काढायची आहे गणपतीसाठी. गणपती आम्हाला पण बसवायची आहे, त्याच्यामुळे तर पूर्ण क्लीन करायचे, घर पूर्ण स्वच्छ करायचे. आणि बाप्पाला आणायची. हे तर लई खुशी आहे बाप्पाला आणायची मला. आम्ही पहिल्यांदा बसवणार आहे, त्याच्यामुळे चला काम करूया. आणि भेटूया तुम्हाला परत. काम करून, सगळं काम करून भेटणार आहे तुम्हाला परत. मी बाहेरचं वातावरण दाखवते आमच्या तुमचं. हे कपडे मी ना रात्री धुतले, रात्री म्हणजे एक 7 वाजता धुतले असेल मी. कपडे सुकतात ते बाहेर मोकळे. सगळे कामं पडले बघा, हे कपडे पडले इथे. आणि हे ना धुवायचे, त्याच्यामुळे काढले. आणि हे बॅग ना टाकून द्यायचे. इथे वॉशिंग मशीन आहे, कपडे धुवायला टाकायचे मला. काय करतो बेटू? इथे बोला, हाय बोला मावशीला, हाय बोल. छान आहे, गोडू गोडू आहे दीदी. इथे बघ, छान आहे. कसं आहे? असं करा, असं. कसं आहे? हीच असं आहे. हे बघ, छान आहे. हे बघा चणे खाते, तिला लय आवडते चणे, उकडलेले चणे. केव्हा पण मी भाजी बनवायला जर उकडले ना तर त्याला ठेवतेच मी.
का म्हणजे तिला लय आवडतं चणे खायला आणि ती खाते तसं, ती सगळं खाते, त्याचं काय टेन्शन नाही मला. मस्त राहते ती, आपलं शांत बसते, शांत राहते. खाली एक पोरगेचाच लय हे असं अवघड असतो. थँक्यू थँक्यू वेलकम बोलते, त्याला बोलायला येत नाही, तोतली बोलते त्याच्यामुळे. नीट बसा बेटा, नीट बसा. हां, मांडी घाला. हां, प्रणाम करा, धन्यवाद बोला देवाला, धन्यवाद, धन्यवाद देवा द्यायला. हो, आणि तिला मेहंदी लावली होती मी. काय बघा, मेहंदी दाखव, मेहंदी 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 असं असं करा, असं. वाव, रक्षाबंधनचा मेहंदी लावले होते तिने, आणि मीनी पण थोडाफार लावले होते. जसं येते तसं लावतात आम्ही, काय येत नाही काही नाही, काय करायचं, थोडाफार लावायचा आपला. इथे ना भांडी घासायला काढत होते मी सगळं, कुकर वगैरे सगळं. म्हणजे ते कुकर वगैरे म्हणजे त्याच्यावरचा जो झाकण आहे ना, त्याच्यावर जर पाणी वगैरे पडला तर भाताचा काय आतला पडला ना तर ते कडक होऊन जातं. त्याच्यासाठी मी काय केले, पहिले त्याला कुकरमध्ये पाणी घातले आणि त्याला पालता करून ठेवली का म्हणजे ते भिजेल तोपर्यंत. आणि भाजी काढून घेतली मी प्लास्टिक ह्याच्यामध्ये. माझ्याकडे जास्त टिफिन नाही आहे, तर जे टिफिन आहे ते घेऊन गेले ते दोघं पण, गोलू पण आणि ते पण. आणि ते ॲक्सिमचा डब्बा आहे ना त्याच्यात काढून ठेवले, म्हणजे आम्हाला जेवायचंच आहे दुपारी त्याच्यामुळे. आणि ते सगळं धुवून घेत होती मी. आणि ते चपातीचा डब्बा, मी खरं सांगू ना तुम्ही लोकांना, ह्या चपातीचा डब्बा ना कधी घेऊ नका. म्हणून मी तर अजिबात ठेवतच नाही त्याच्यामध्ये चपाती, आणि एवढी करत पण नाही मी. आणि जास्त कधीतरी रात्री जर उरली चपाती तर त्याच्यामध्ये चपाती ठेवते, नाही तर नाही ठेवत, मला आवडतच नाही ते. आणि आता ना नवीन आलं आहे ते स्टीलवाला आला ना चपाती ठेवायचं, ते मला वाटते ते चांगलं असेल. आणि ह्याच्यामध्ये ना गरम चपाती असो का असो ना तर वास यायला लागतो, माझा असंच होतं. आणि ते ना मी पाणी भरायला घेतली होती, बिस्लरीचं पाणी. आणि आम्ही असंच डब्बा आणून पितो, म्हणजे सगळ्यांचे घरात, म्हणजे काही घरात ते आरो वगैरे लावून घेतात ना, तरी ते आम्ही नाही लावले. म्हणजे किरायच्या घरात काय लावायचं. आम्ही हे 20 रुपयाचा एक डब्बा आणतात, आम्हाला 2 दिवस जाते, दोन दिवस नाही तर 3 दिवस जाते समजा. अगर जास्त आता थंडीचा दिवस आहे, कोण पाणी नाही पित. उन्हाळ्यात ना जास्त जाते का, म्हणजे 3 दिवस जाते आम्हाला. नाही, उन्हाळ्यात कमी जाते, म्हणजे 2 दिवस जाते. आणि असं शियाळा आणि पावसाळा असला ना तर 2-3 दिवस, नाही तर जास्त पण दिवस जाते पाणी पियायचं. एवढं पाणी पण पियत नाही घरात, एवढं काही संपत नाही. पोरांना सगळ्यांना लागतं प्यायला जेवल्यावरच. आणि त्याच्यानंतर इथे ना मी ना जे चणे उकळवले होते ना ते कुकरमध्ये होता, तर मी ना त्याचं पाणी काढून घेतली त्याच्यामध्ये. म्हणजे ते पाणी असलं ना ते होते ते, त्याच्यामुळे मी ना पहिले काढून घेतली ते, असंच ठेवून दिली. म्हणजे पोरांना जेव्हा खायचं असलं तर खाईल ते. आणि इथे ना मी पटापट धुवून घेतली भांड्या वगैरे सगळं, म्हणजे मला आंघोळी करायचं होता. आणि 10:30च्या वरती झालं होतं टाईम. मी काय केली ना, मी ना थोडासा आराम केली. सकाळी रात्री जर उशीर झोपली ना तर असंच होते माझं सकाळीचा. असं ना खाऊन नाश्ता चाय वगैरे तर सगळं होऊन जातं माझा, पण ना असं वाटतं ना थोडंसं ना पडू, म्हणजे असं पडली ना मोबाईल बघत, ते समजा 1-2 तास कुठे जाते माहिती पडत नाही ते रील्समध्ये, त्याच्यामुळे. आणि इथे पटापट घासून घेत होती. आणि गोलूला पण घ्यायला जायचं असतो ना मला 12:30ला, तर त्याच्यामुळे. आणि आंघोळी करायचं होता, देवपूजा वगैरे तर नाही करायचं होतं मला, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नव्हतं की आज करायचे, चला पटापट घाई करूया, तर असं काही नव्हतं माझं. आणि ते मला बघतच असेल तुम्ही, तेल लावली मी डोक्यावर, एवढं थापली आहे ना तेल मी, का म्हणजे ना माझं ना 2 दिवसापूर्वी माझं लय डोकं दुखत होता आणि एक अजीबच होत होता. तर मी बोलले की मला व्हिडिओ पण नाही काढायला झाला. आता मी बोलले नाही काढायचं, तर निवांत बसायचं, नाही तर गपचूप बसायचं. तर गपचूपच होती मी.
आणि हे नळ होता माझा पहिले, हे नळ होता, एक काढून ह्याचं ना प्रेशर लई जास्त येत होता, हे बघा. त्याच्यामुळे ना आता हे मागवले मी मिशोवरून. छान आहे, मस्त आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि ह्याचा प्रेशर पण तुम्हाला दाखवते. हे मागवले आणि हे काढले. म्हणजे ह्याच्याने ना मी लई भिजत होती, लई म्हणजे लई जास्त भिजत होती, त्याच्यामुळे मी हे लावले आणि हे काढले. तुम्ही ना हे बघतात, हे ना मी ना बॉटलचं झाकण घासत होती. मी खरं सांगू तुम्हाला, या बॉटलचे जर पोरांना जर असे बॉटल देत असेल ना तुम्ही पियायला या स्कूलला कुठे पण देत असेल ना, तर नक्की गरम पाणीने धुवा आणि 2-2, 3-3, 4-4 दिवसांनी धुवा बॉटल. का म्हणजे ना मी काय केली होती ना, 10 दिवस त्याला बघितलीच नव्हती बॉटलला. माझीच चुकी होती, मी बघितली नव्हती. तरी त्याच्यामध्ये ना जे आजूबाजूचा गॅप असतो ना, थोडा थोडा गॅप असतात, त्याच्यामध्ये एवढा डस्ट बसला होता ना. पोरं कसं तोंड घालतात ना त्याच्यामध्ये, खातात आणि त्याच्यातच पितात, तर तसं ना ते तोंड घालतात ना तसं खराब म्हणजे आजूबाजूनं सगळं हे बसला होता, म्हणजे जेवणाचा बसला होता किंवा बाहेरचा डस्ट वगैरे बसला होता, असं काय असं सगळं बसलं होतं. आणि मी जेव्हा गरम पाणीमध्ये घातली ना त्याला, आणि थोडंसं मीठ नाही सोडा असं घालून ठेवा आणि उकळवा पाणी आणि सोडा घाला आणि बॉटलचा झाकण घालून द्या. त्याच्यामध्ये एवढं क्लीन निघते ना, मी खरोखर सांगते. खायचा सोडा असतो ना, खायचा सोडा आपला, ते घाला, ते त्याच्याने ना पाणीमध्ये घाला आणि हे बॉटलचं झाकून टाकून त्याच्यामध्ये घाला. आणि बॉटलमध्ये जर घालायचे तुम्हाला, बॉटल बी जर आतमध्ये खराब असेल पोरांचा, तर ते बॉटलमध्ये पण थोडासा गरम पाणी टाका आणि स्वच्छ धुवून घ्या. असं ना मी दात घासायचं ना ब्रश आहे माझ्याकडे, एक एक्स्ट्रा ब्रश ठेवले मी, असं काहीतरी असं सगळं क्लीन करायसाठी, तर मी त्याच्यानेच घासले. मस्त निघाला बॉटल. पण कधी पण ना पोरांना घासून द्या, का म्हणजे आपण जर चांगला त्यांना ठेवले ना, तर त्यांची तब्येत वगैरे काय खराब नाही होणार. आपण जरा एवढीशी गोष्ट बघायला लागतं पोरांना. थोडी गोष्ट जर सांभाळून केलं ना, तर त्यांची तब्येत कधी नाही खराब होणार. जर तुमचे घरात पोरं असेल, मोठे पोरं पण असतात, ते कोणतं लक्ष देतात, मोठे पोरं पण आपल्यालाच द्यायला लागतं. तर सगळ्यांनाच बोलणार आहे मी की तुम्ही जे पण तुम्हाला पोरांना अगर टिफिन बॉटल देत असेल ना, तर त्याला नीट घासून करून त्यांना सगळं जेवण टिफिन द्या आणि बॉटल पण पाणी वगैरे भरून द्या. बघा पहिलं, अगर जर घाण आहे तर त्याला घासून घ्या. थोडासा कंटाळणं खाणं येते, मला पण माहिती आहे, कंटाळ येते, लई कंटाळ येते असं सकाळी उठल्या सगळं हे करायला. तर कधी त्यांची सुट्टी असते ना, त्या दिवशी त्यांना पण, ज्यांचे पोरं मुलं आहे ना, त्यांना पण लावायचं करायला. असं नाही की अरे चला माझा पोरगा आहे मी नको लावू. माझे पोरगेला मग असंच करणार आहे मी. आता तर छोटा आहे तो, 3-4 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे त्याला काही नाही. आता 5-6 वर्षाचा होऊ द्या, त्याला सगळं त्याचे स्वतःची कामं लावणारच आहे मी. आणि लावायलाच पाहिजे पोरांना. हा म्हणजे आपण कुठेतरी त्यांना सोडून, म्हणजे एखाद दिवशी बाहेर गेले, काय केले, तर त्यांना कळायला पाहिजे की हां चला मम्मी नाही आहे तर आपण करून घेऊया. तसं तर त्यांचं ते करून घ्यायला पाहिजे. जर भाऊ बहीण छोटे मोठे असेल, मोठा असेल कोणी पोरं, तर त्याला पण लावायचं, असं कर बेटा, थोडा लावायचं पोरांना. मी लावते, माझे पोरगेला मी सोडत नाही. त्याला हे कर ते कर, त्याला गप्प बसू देत नाही मी. त्याचे स्वतःची कामं स्वतःच लावते, मी करत नाही जास्त त्याचे कामं, तोच करतो. जर जेवण वगैरे भरवायचं असलं तर मी करते, नाही तर त्याला बारकीला बघ, त्याला आण, हे ठेव ते ठेव, असं ना पोराला लावायचं. म्हणजे आत्तापासून लावले ना त्यांना ना सवय होते. म्हणजे मोठे झाले ना तर कंटाळा खाणार नाही ते. ही मम्मी आत्ता तर ते असं आत्तापर्यंत आत्ताच करतो, असं करतो माझा पोरगा लावले तर. प्लीज हे कर ते कर, प्लीज बोलले ना तर करतो, पण थोडा टाईम लावतो. त्याच्यामुळे बोलते, अगर जर आत्तापासूनच सवय लावले ना पोरांना, तर पोरं ना पुढे जाऊन हे नाही होणार. त्यांना ना स्वतःचं करायचं त्यांना सवय होऊन जाईल. मला असं वाटते हर एक माबाप करायला पाहिजे, पोरगी असो या पोरगा असो, लावायलाच पाहिजे काम.
आणि मी लावते माझे पोरगेला, हे आण ते आण, जरा जरा गोष्टी लावते. आता एवढं नाही करत, पण थोडे थोडे गोष्टी लावते त्याला. झाडू आण, ते कर, ते बारदान आण, त्याला ती बॉटल आण, हे बेसिंगमध्ये ठेव, हे किचनवर ठेव, त्याला सगळं लावते मी. मी तुम्हाला एका दिवशी दाखवणार त्याचा. मी सगळं लावते त्याला. मी त्याला जसं बसायचे तसं करते. आणि असंच करायला पाहिजे, मला माझे बोलणं म्हणणे आहे तर. का म्हणजे ना, मोठे होऊन ना पोरं मी बघितली लई कंटाळा खातात आणि लई आळशीपणा, दुसऱ्यांवर डिपेंड असतात की हे बनवून हे देणार आहे. ते डिपेंड कोणावर नाही राहायचं. पोरांना ना, माझं म्हणणं असं आहे की पोरांना शिकवा तर असं शिकवायचं, कोणावर डिपेंड नाही राहायचं. स्वतः करायचं आणि स्वतः सगळं, जोपर्यंत हातपाय चालते ना आपला, तर स्वतःच करून घ्यायचं. नाही मी पोरगा आहे, मी पोरगी आहे, पोरगी आहे तर काय आणि पोरगा आहे तर काय, सगळं समानच आहे. जीव तर सगळ्यांचाच दिला आहे, पोट पण सगळ्यांचंच दिलं आहे, तर स्वतःच करून हे करायचं. आणि माझे पोरगेला तर मी असंच करणार आहे खरोखर. मी त्याला नाही दया माया कोण नाही, पोरगा नाही पोरगी नाही, स्वतःचे कामं स्वतः करावा आणि स्वतः हे राहावं. खरोखर सांगते. असं तुम्हाला असं वाटत की आता छोटा पोरगा आहे, आता हे नाही, छोटा मोठा काय नाही, आत्तापासूनच त्यांना सवय लागले ना, तर ते काय ना पुढे ना आजपणा हे सगळं नाही करणार आहे. घडी घडी तेच रिपीट करत असेल मी, पण मी खरं सांगते, हे पोरांना शिकवायला पाहिजे आपण. चला, माझी पण आंघोळ झाली आहे आता, मस्तपैकी फ्रेश झाली आहे मी आणि बरं वाटते आता. डोकं धुवून मी 2 दिवस डोकं धुतले नव्हते, म्हणजे वरलक्ष्मी पूजा होते ना, त्या दिवशी मी डोकं धुतले होते, त्याच्यानंतर नाही धुतली होती, तर आज धुतली मी. तसं तर पूजा तर मी करणार नाही आहे, अजून 2 दिवसांनी नाही करणार, म्हणजे बुधवारी नाही तर गुरुवारी डायरेक्ट पूजा करणार आहे मी. असं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मी कशाला नाही करणार. आणि सगळं बोलायचं काय हे नसतं, सगळेच बघतात ना व्हिडिओ, माणसं पण बघतात, तर त्याच्यामुळे मला थोडासा हे होते की राहू दे. आणि इथे पूर्ण कामं झाले माझे, आणि ही माझी चुमकलीला पण तयार केली बघा, त्याची पण आंघोळ झाली आहे आणि सगळं कामं झाले माझे सगळं. हे बघा पूर्ण कामं वगैरे सगळं आवरली आहे आणि गाडी तिने तिथे लावून ठेवली आहे, सगळं आवरले. हे बघा किचन वगैरे सगळं आवरून घेतले, सगळं झालं आहे आणि खालचा फ्लोअर पण झाला आहे. हे बघा बसली आहे आणि टी व्ही चालू होता, ते गणपती बाप्पाचं सॉन्ग लावले होते आणि ते बसली आहे. चल आज इथे एंड करते माझी व्हिडिओला मी, आणि तुम्हाला परत भेटणार उद्या. मी काय काय करते काय नाही करते तुम्हाला सगळं दिसतंच. काही नाही, गणपती यायची तर लई हौस आहे माझी आणायची, आणि त्याची तयारी करायची आहे. हळूहळू करूया त्याची तयारी तसं तर. आणि सगळं पहिले साफसफाई करून घेऊया. तर मी साफसफाई करणारे 23-24ला असं पूर्ण साफसफाई करून घेणार आहे, नाही ते 22-23-24ला करणार आहे, आता नाही करणार, तर परत घाणं होणार ते आता केली तर. त्याच्यामुळे चला भेटूया तुम्हाला परत. सगळं फ्रेश झालं असं वाटतं ना, निवांत डोकं धुतले ना असं वाटते हां काय तरी आंघोळ केले तसं लागतं मला खरोखर. आणि मी एक दिवसाने धुत राहते, पण आताच 2 दिवस झाले मी धुतली नव्हती, माझं डोकं लई दुखत होतं त्याच्यामुळे. तर आता फ्रेश झाली आहे मी. तुम्हाला प्रूफ दाखवते. आता मी असं कामाला असले ना, म्हणजे थोडा पण मोबाईल घेतली आणि थोडासा बोलली तर हे असं असतं बघा, तुम्हाला दाखवते. तुम्हाला प्रूफ दाखवते मी, खरोखर बोलते. आणि असं करायला लागली नाही बघा, कसं येऊन चिपकणार. आता थोडे वेळ मी बसली होती आंघोळ करून, तर ती मला काय बोलली नाही. आणि आता बघा मोबाईल घेतली की चालू झालं मम्मी खरोखर.